अरे चावी काढ त्याची. काय झालं साहेब? काय हिरो, हेल्मेट कुठे आहे? उतर खाली उतर. काय रे हेल्मेट कुठे आहे? घरी राहिलं साहेब. लायसन दाखव रे तुझं. हे घे साहेब. विशाल पाटील. काय रे, काय करतोस काय तू? इंजिनिअरिंग करतोय सध्या. वा हिरो. साहेब बघा जरा मागे इकडे. काय प्रकार आहे हा? नंबर प्लेट आहे साहेब. ही अशी? अरे चालणार नाही असं. फाईन भरायला लागेल तुला. हां मला काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, 300 रुपये फाईन दे. हां ठीक आहे. घे रे घे, पावती फाडायची. नाव काय बोलला रे मगाशी? विशाल पाटील. काढ 300 रुपये काढ. काय रे सुट्टी नाही मिळत का? नाही साहेब. थांबी द्यायचं 1 मिनिट, घेऊन आलो मी. हा बोला नरवणकर. थांब रे थांब. राहू द्या साहेब, पुढच्या वेळेसाठी महाराजांसाठी काय पण. कोण? आम्ही कोण? आम्हाला नाही ओळखले? महाराज तुम्ही? हे घे. काय झालं महाराज? ही तर माझी नंबर प्लेट आहे. माझ्या राज्यात कायदे मोडणाऱ्या माझ्याच सरदारांचे मी हात तोडले आणि तू माझाच फोटो लावून कायदा मोडतो. तंगडं तोडू का तुझं? सगळ्यांनी माझेच फोटो लावले तर पोलीस गाडी कशी ओळखणार? आणि माझेच फोटो लावून कोणी बँका लुटल्या तर, आया बहिणींची छेड काढून पसार झाले तर, तुझा अपघात झाला तर घरच्यांना कसं कळणार? लक्षात ठेव, अरे रावी हुज्जत घालणे ही माझी शिकवण नाही, तर अन्यायाच्या विरोधात आवाज उठवणे हीच माझी शिकवण. आणि नुसते शिवाजी महाराज छातीवर लावून मराठी होत नाही. आधी कर्तव्य आणि कर्तव्य करा आणि मग तीच छाती ठोकून सांगा मराठी आहे.